हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी यूट्यूबकडून एक खूप मोठी अपडेट आली आहे ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची म्हणून हा खास व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी. की पहिलं जे यूट्यूबचं मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया होता त्याच्यामध्ये आता खूप मोठी अपडेट आली मंडळी. तर सगळ्यांनी आम्हाला खूप म्हणजे धक्का बसलाय. काय आम्हाला पण धक्का बसला. हो तेच आमचं चॅनल मॉनिटाईज झालं असलं तरी आम्हाला तो धक्का बसला आहे. म्हणजे खूप सोपी गोष्ट नाहीये नाहीये ती. खूप कठीण करून ठेवलंय सर्व त्यांनी काम आता, असं मला तरी वाटतं. नवीन क्रिएटरसाठी तर खूपच ते जरा म्हणजे बोलतो ना धक्कादायक आहे. तर युट्यूबने त्यांच्या नियममध्ये म्हणजे बदल केले आहेत आणि त्यांच्या ऑफिशियल पेजवरती पण ते आलं आहे, चेंजेस केले आहेत ते. तर आम्हाला ती अपडेट मिळाली तसं आम्ही तुमच्यापर्यंत आम्हाला असं वाटतं की जेवढं म्हणजे म्हणतात ना, ज्यांची चॅनल मॉनिटाईजच्या म्हणतात ना दारापर्यंत येऊन ठेपली आहे, त्यानंतर परत प्रयत्न करतायत, ज्यांचे म्हणजे वॉच टाइम अर्धा कंप्लीट झालाय, ज्यांचं मॉनिटायझेशन होणार आहे, त्यांनी जास्तीत जास्त लवकर प्रयत्न करा आणि ह्याच्यामधून बाहेर पडा एवढं सांगेन मी तुम्हाला. तर चेतन आता सांगतोय तुम्हाला ते काय काय नवीन आलंय ते अपडेट. तर मंडळी युट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्याचा म्हणजे आतापर्यंतचा जो क्रायटेरिया चालू आहे तो आहे की 1000 सबस्क्रायबर मिनिमम झाले पाहिजे आणि 4000 वॉच टाइम कंप्लीट झाला पाहिजे. सबस्क्रायबर तेवढेच करायचे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही. पण वॉच टाइम बघा किती डबल केलाय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी म्हणतात ना वर्षाचंच हे ठेवलंय क्रायटेरिया, म्हणजे पिरियड तेवढाच ठेवलाय त्यांनी. फक्त जे व्ह्यूज पाहिजे होते आणि जे वॉच टाइम पाहिजे होते डबल केलंय त्यांनी. म्हणजे ते 4000 तास वॉच टाइम झाला पाहिजे होता, आता 8000 तास केले मंडळी. 8000 तास कमी आहेत. काय खायची गोष्ट आहे का? आम्ही केलंय ते रात्रीचा दिवस करून की म्हणजे जे आता मेहनत करत असतील तर त्यांना किती म्हणजे मी तर एवढंच सांगेन, जे आता मेहनत करतायत लवकरात लवकर तुम्ही जेवढं वॉच टाइम असेल तेवढं कम्प्लीट करा आणि पुढे निघून जा. आम्ही तुम्हाला सांगतो कधीपर्यंत करायचं आहे ते कम्प्लीट. आणि 8000 तास मोठ्याचं केलंय म्हणजे वॉच टाइमचा. आणि जर तुम्ही छोट्यावरती काम करत असेल म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओवर तर तो पण त्यांनी डबल केलाय. जो पहिला 10 मिलियन होता तो 20 केलाय. 20 मिलियन केले त्यांनी. म्हणजे 90 डेज मध्येच करायचं आहे. म्हणजे विचार करा किती म्हणजे प्रतिस्पर्धा वाढली आहे, कॉम्पिटिशन वाढलं. मला एक प्रश्न पडलाय, असं का केलं असेल त्यांनी? म्हणजे असं का केलं असेल, तुला काय वाटतं? मला वाटते कॉम्पिटिशनमुळेच केलं असेल. कारण आता भरपूर क्रिएटर आले, भरपूर स्वतःचे व्हिडिओ बनवतात. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी व्हिडिओ बनवलेत ना 10-15 वर्ष जुने आहेत ते, 10 वर्ष, त्यांनी बघा तेव्हा तर म्हणतात ना क्रायटेरिया काहीच नव्हता. फक्त चॅनल आपण ओपन केलं ना तर लगेच म्हणजे म्हणतात ना मॉनिटाईज पण होत होतं आणि तुमचं म्हणतात ना पेमेंट सुद्धा म्हणजे पैसे पण तुम्हाला भेटायचे, असं होतं त्यावेळेला. युट्यूबचं मोठं अपडेट आलं आहे तर आम्हाला ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. आणि आम्ही बघून म्हणजे शॉक झालो. म्हणजे खरं आहे का हे? म्हणजे आम्हाला पण कळत नव्हतं. तर मी म्हटलं की जाऊ दे, जे आपल्याला माहिती पडलंय ती तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की जे आता मॉनिटायझेशन म्हणतात ना दारापर्यंत येऊन ठेपलेत सर्व, त्यांचं लवकरात लवकर मी एवढंच मागणं मागेन पांडुरंगाकडे, त्यांचं लवकर मॉनिटाईज होते. कारण खूप मेहनत असते युट्यूबमध्ये. आम्ही ती म्हणजे त्यातून गेलो आहे पुढे म्हणून आम्हाला माहिती आहे. आणि मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे सांगेन, जरी हा त्यांनी म्हणतात ना नवीन काही अपडेट दिलं असेल तरी अजिबात घाबरू नका. हा त्यांनी कधीपर्यंत दिलेला आहे? 2027ला लागू होणार आहे, कळलं का तुम्हाला? त्यामुळे निश्चिंत राहा आणि जास्तीत जास्त काम करत राहा. 1 फेब्रुवारी 2027 पासून लागू करणार आहे, चालू होणार आहे. तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही करू शकता. आता तुमच्या स्टुडिओमध्ये म्हणजे तिकडे दिसत असणार आहे तुम्हाला 4000, हो की नाही? आधी सारखंच असणार आहे. म्हणजे आता नाही चेंजेस होणार आहेत, ते पुढच्या वर्षीपासून चेंजेस होणार आहेत. त्यामुळे क्वालिफाईड अवर्स आहेत ते आता कंप्लीट केले पाहिजे तुम्ही. 8000 तास असं हो कंप्लीट येणार आहे. ते त्यांचं मेन आहे. त्यांनी आता जे केलं आहे ते म्हणतात ना अपडेट करतीलच, होईलच त्याच्यामध्ये. पण ते कधी आता होणार नाही आहे. तुमच्याकडे वेळ आहे अजून थोडाफार. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर प्रयत्न करा आणि ह्याच्यातून बाहेर निघा, एवढंच सांगेन. सर्वांचं लवकर मॉनिटाईज होते. आम्ही पण तेच म्हणजे बोलतोय आम्ही दोघे पण तेच ना. म्हणजे आमची पण तीच इच्छा आहे की जे मेहनत करतात त्यांचं लवकरात लवकर मॉनिटाईज होते. ह्या म्हणतात ना या वेळेतून लवकरात लवकर पुढे जाऊ देत, एवढीच माझी इच्छा आहे. कारण सामान्य गोष्ट नाहीये ही. 4000 खूप झाले होते आमच्यासाठी, तर ह्यांनी डबल केले. म्हणजे आम्हाला म्हणजे मेहनत घेतली होती आम्ही, तेच ना. तर ह्यांनी तर अजून म्हणतात ना 4 पटीने वाढून ठेवल्यासारखं वाटते पुढ्यात काहीतरी, हो की नाही? त्यामुळे तुम्ही जी मेहनत केली आहे अजून थोडी मेहनत करा आणि लवकरात लवकर पुढे जा, एवढंच सांगेन मी खरी. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. ज्यांचं चॅनल असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि सर्वांना हेल्प करा. सगळ्यात महत्त्वाचं एक दुसऱ्याला सपोर्ट करा आणि पुढे जा सर्वांनी, एवढंच सांगेन मी, आहे की नाही? सपोर्ट करत राहा सर्वांनी जास्तीत जास्त. ज्यांची चॅनल आहेत मॉनिटाईजच्या म्हणजे दारापर्यंत जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि त्यांना लवकरात लवकर मॉनिटाईज करून द्या त्यांचं चॅनल, एवढंच सांगेन. सर्वांनी व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा. कोणाला काही प्रश्न असतील तरी सुद्धा विचारा, कमेंट करा तुम्ही. तर सगळ्यांना एकच सांगणार की सगळ्यांनी प्रयत्न करा आणि ऑल द बेस्ट सर्वांना. तर आम्ही आम्हाला जे अनुभव आले त्याप्रमाणे आम्ही एक मार्गदर्शन करू इच्छितो की तुमच्याकडे अजून पण वेळ आहे. म्हणजे जवळजवळ 6 महिने आहे, तर 6 महिन्यात तुम्ही ते मॉनिटाईज करू शकता चॅनल. पण त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे की तुम्ही कुठला एकच कंटेंट पकडा. तुम्ही जर तुमचा कंटेंट जात असेल पुढे तोच पकडा आणि त्याच्यावरतीच काम करा. जर तुम्ही वेगवेगळ्या कंटेंटवर काम करत राहिले तर होणार काय माहिती आहे का की
तुमचं ते सगळं मिक्सअप होणार आणि तुमचा मग तो टाइम पण निघून जाणार ना एक प्रकारे. बरोबर आहे. एकच कंटेंट पकडा आणि त्या कंटेंटने पुढे जा, तर मॉनिटाईज नक्की होणार तुमचं चॅनल. होप सोडू नका कोणी. सबस्क्रायबरचा क्रायटेरिया त्यांनी हटवला नाहीये. सबस्क्रायबर 1000 मिनिममच जे आहे तेच आहे ठेवलेलं आहे. फक्त मेन वॉच टाईम जो खूप मोठी गोष्ट असते, वॉच टाईम कसं करायचं ते आम्ही अनुभव घेतलाय ममता आणि मी, की त्याच्यासाठी म्हणजे किती मुश्किल हटावं झालंय. लागलं आम्हाला. आणि आमच्यावर तरी आम्ही सांगू शकतो की प्रचंड. आणि खरंच आता म्हणजे म्हणतात ना की त्याच्यामध्ये. ह्या वेळेला जरी आपण मॉनिटाईज म्हणजे म्हणतात चॅनल ओपन करायचं आम्ही जरी ठरवलं असतं तरी ते रिअली सांगते आमच्यासाठी बिलकुल शक्य नव्हती ती गोष्ट. हो. खरं आहे. तर तेव्हा होता म्हणजे झालं ती गोष्ट आमच्याकडून आणि पुढे वाढलो, म्हणजे पुढे जसं झालं ते. बरोबर. तुमच्या तुम्हाला सर्वांच्या तर आहे, सपोर्ट तुमचं प्रेमामुळे बघितलं आम्ही पण असेल. इथपर्यंत पोहोचलो आहोत. तसंच एकमेकाला सपोर्ट करा सर्वांनी आणि याच्यातून लवकर बाहेर पडा. सगळ्यांना म्हणतात ना जास्तीत जास्त सपोर्ट भरभरून मिळू देत. म्हणजे आणि मेन तर तेच आहे की तुम्ही कुठला तरी हे बघा content संकट पुढे येत जा. राहतात आयुष्यात भरपूर, पण म्हणतात ना आली तरी त्यांना सामोरं जायचं, सामोरं जायचं. हेच आपण लक्षात ठेवायचं नेहमी. आणि काही याच्यामध्ये चेंजेस पण होऊ शकतात पुढे Changes जाऊन, पण होऊ शकतात. है की आता नाही? 6 महिन्याचा वेळ आहे, तर एखादा युट्यूब दुसरं पण काहीतरी अपडेट आणू अपडेट आणू शकतो. शकतो. किंवा मला असं वाटतं ह्याच्यामध्ये पण काय आपण नाही ताई बोलू पण शकत, तरी बरोबर आपण की नाही? तयारीला लागण्यात काय हा. म्हणजे म्हणजे आपण तयारी आपल्याकडून ठेवायची प्रत्येक ठेवायची गोष्टीची, असं मला तरी वाटतं. आणि सर्वांनी काम करत राहा, मेहनत घेत राहा. आतापर्यंत जशी घेताय तशीच सपोर्ट करा. लव्ह यू ऑल. बाय. टेक केअर. बाय. ऑल द बेस्ट सर्वांना. बाय. अनामिकाकडून सुद्धा भयंकर पाऊस पडतोय, अनामिका झोपते.